नमस्ते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः स्मरता स्मतां. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं. रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि. ओम श्री मात्रे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण चंद्राया पदाचं विवेचन पाहिलं. ओम चंद्राये नमः या मंत्राची फलश्रुती पण आपण पाहिली. आता त्या पुढचं पद म्हणजे हिरण्मयी. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं असे ऋचा आहे. त्यामधलं हिरण्मयी पदाचं महत्त्व, मंत्र आणि त्याचं फलश्रुती सगळं आपण पाहणार आहोत. हे 58व्या श्लोकापासून सुरुवात आहे आणि आपण बघूया सगळं. इथे असं म्हटलंय लक्ष्मीने की हिरण्मयी हे जे पद आहे त्या ठिकाणी जेव्हा आपण चंद्राचं महत्त्व बघितलं तर तो जो श्लोक आहे त्याच्यामधला जो उत्तरार्ध त्यांनी सांगितला आहे की काल आपण वेगवेगळे अग्नी बघितले, त्या अग्नीपासून उपासक प्रकृतीच्या पलीकडे गेल्यामुळे त्याला भय राहत नाही हे आपण पाहिलं. त्याचं इथं त्यांनी पुढचं म्हणलंय आधाराब्जात द्विषटकांतम सूर्यभासा हिरण्मयी. या ठिकाणी आधार मूलाधार चक्राची उल्लेख आपल्याला दिसतो. तर मूलाधार कमलापासून आपण जर मोजलं तर 12व्या कमलापर्यंत जाणारी शक्ती द्विषटकांतम. द्विषटक म्हणजे 6 म्हणजे 12 असा उल्लेख आला आहे. आता ह्या नाड्यांची किंवा नाडीचक्राची माहिती आपण पहिल्यांदा करून घेऊया. आपण मागच्या वेळी पण बघितलं होतं की 12 चक्र कोणती, तर ती 6 चक्र मुख्य आहेत. त्या 6 चक्रांची माहिती घेऊ आणि गोरक्षनाथांच्या सिद्धांत पद्धती या ग्रंथामध्ये 9 चक्रांची माहिती आली, ते पण आपण बघूयात. कारण सगळा संबंध हा कुंडलिनी शक्तीशी असल्यामुळे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. प्रमुख चक्र जे आहे ते मूलाधार. हे चक्र शिश्न आणि कुदळ यांच्या शिवणीजवळ मागील बाजूला म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये असून याचा रंग लाल आहे. त्याच्या 4 पाकळ्या आहेत आणि त्या प्रत्येकीवर वं शम शम सम ही बीजचिन्हे आहेत आणि या चक्राची देवता गणपती आहे. दुसरा आहे स्वाधिष्ठान. हे लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यात आहे. त्याचा रंग पिवळा आहे. त्याच्या 6 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती बम भम यम रम लम ही बीजचिन्हे आहेत. या चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. तिसरं आहे मणिपूर चक्र. ते नाभीच्या मागे पाठीच्या कण्यात आहे. याचा रंग निळा आहे आणि त्याच्या 10 पाकळ्या आहेत. डम ढम नम तम थम दम धम नम पम हम ही बीजचिन्ह त्याच्यावर आहे आणि या चक्राची देवता भगवान विष्णू आहे. नंतर आहे अनाहत चक्र. हे हृदयाच्या पाठीमागे पाठीच्या कण्यात आहे. याचा रंग शुभ्र पांढरा आहे. याच्या 12 पाकळ्या आहेत. त्यावर कम खम घम ngम चम छम जम झम यम टम ठम ही बीजचिन्ह आहेत आणि या चक्राची देवता भगवान शंकर आहे. नंतर आहे विशुद्ध चक्र. हे कंठाच्या पाठीमागे आहे, पाठीच्या कण्यामध्ये. याचा रंग धुरासारखा आहे, धूम्रवर्ण आहे. याच्या 16 पाकळ्या आहेत. त्याच्यावर अ ते अह या स्वरांची बीजचिन्हे आहेत. या चक्राची देवता जीवात्मा आहे. नंतर आहे आज्ञाचक्र. हे 2 भुवयांच्या मध्ये आहे, त्या पाठीमागच्या बाजूला. त्याच्यावरती हम आणि क्षम ही बीजचिन्ह आहेत आणि सद्गुरू ही या चक्राची देवता आहे. हे या चक्राचे तत्व आहे. नाथ भागवतामध्ये 12व्या अध्यायात ही वरची 6 चक्र आत्ता सांगितलेली, त्याशिवाय औट, पीठ आणि गोल्हाट ही 2 जास्तीची चक्र आहेत
आणि संकेतकोशामध्ये 6 आकड्याच्या खाली ज्ञानेश्वरांच्या अभंगातील 6 चक्र नोंदवली आहेत. ते आहे त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, अमरगुंफा आणि ब्रह्मरंध्र अशी ही अ, चक्र त्या ठिकाणी नोंदवली. म्हणजे वेगवेगळी चक्रांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. गोरक्ष विरचित ग्रंथामधली जी 9 चक्र आहेत, ते आहे ब्रह्मचक्र. मूलाधारामध्ये ब्रह्मचक्र आहे असं त्यांनी म्हणलंय. त्याचे 3 आवर्त आहेत. ते त्रिकोणी आहे आणि मूलकंदात शक्तीचे ध्यान करावे. या चक्रामध्ये कामरूप पीठ आहे असं तिथं म्हटलंय. दुसरं आहे स्वाधिष्ठान. यामध्ये पश्चिमाभिमुख प्रवाळ मण्यांच्या अंकुरासारखे लिंग आहे, त्याचं ध्यान करावं. तिथं उडियान पीठ आहे. त्याच्या ध्यानाने जगाचं आकर्षण होतं असं तिथं म्हटलंय. तिसरं आहे नाभीचक्र. हे 5 आवर्तांचे सर्पाप्रमाणे कुंडलाकार आहे. तिथं रक्तवर्णा कोटी बालसूर्याप्रमाणे तेज असणाऱ्या कुंडलिनीचं ध्यान करायचं. चौथा आहे हृदयाधार चक्र. हे अष्टदल अधोमुख कमल आहे. त्याच्या मध्यातील कर्णिकेत लिंगाकार ज्योतीचं ध्यान करावं. ही हंसकला आहे. यामुळे सर्व इंद्रिये वश होतात. 5वं आहे कंठचक्र. हे 5 अंगुळाचं आहे. त्याच्या डाव्या बाजूला इडा चंद्रनाडी आहे आणि उजव्या बाजूला पिंगला ही सूर्यनाडी आहे. या दोहोंमधले सुषुम्ना नाडीचं ध्यान करावं असं म्हटलंय. ही अनाहत कला आहे. नंतर आहे तालुचक्र. यामध्ये अमृतधारेचा प्रवाह आहे. यात घंटिका, लिंग, पडजीभ, मूलरंध्र, राजदंत, शंखिनी विवर किंवा दशमद्वार ही स्थानं आहेत. इथं शून्याचं ध्यान करावं. इथं चित्तलय होतं. भूचक्र हे अंगठ्याच्या मधल्या भागा एवढं आहे, छोटंसं आहे. यात दीपशिखाकार ज्ञानचक्षुचं ध्यान करावे. त्यांनी वाक्सिद्धी प्राप्त होते. नंतर आहे निर्वाण चक्र. याला ब्रह्मरंध्र असं म्हटलंय. हे सुईच्या आग्राप्रमाणे तीक्ष्ण आहे. यात धूम्र शिखाकाराचे ध्यान करावे. तिथे मोक्ष देणारं जालंधर पीठ आहे. नंतर आहे आकाशचक्र. हे षोडशदल कमल ऊर्ध्वमुख आहे. याच्यामध्ये कर्णिकेत त्रिकुटाकार जागेत ऊर्ध्व शक्ती आहे. त्यात परमशून्य निराकार शक्तीचं ध्यान करावं. हे सर्व इच्छा पूर्ण करणारे पूर्णगिरी पीठ आहे. त्यानंतर गुरुवर्य बाबा महाराज आर्वीकर जे आहेत, त्यांनी दिव्यामृतधारा या ग्रंथामध्ये 9 चक्र दिलेत. ते म्हणतात ही चक्रे खरी पाहता 9 आहेत. नित्यपरिचित 6व्या चक्रापासून वरच्या भागात 2 चक्र आणि मूलाधार आणि स्वाधिष्ठान यांच्यामध्ये 1 ब्रह्मचक्र आहे. अशी मिळून 9 चक्र होतात. पण लक्ष्मीतंत्रामध्ये आपण पाहिलं की 12 चक्र उल्लेखिले आहेत, है ना. तर त्यामध्ये 38व्या श्लोकामध्ये आपण बघितलं, विज्ञान भैरव तंत्रातली आपण नावं बघितली. त्यामध्ये जन्माग्र, कंद आणि व्यापिनी यांची भर पडली आहे. आता यावरून आपल्याला असं दिसतं की 6 चक्रात थोड्याफार फरकाने चक्र नोंदवलेली दिसतात वेगवेगळ्या ग्रंथामधून. या चक्रामधून जाणारी सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी एक सोनेरी शक्ती आहे असं या ग्रंथामध्ये लक्ष्मीतंत्रात 58 श्लोकाच्या उत्तरार्धात आता आपण बघितलं ते लक्ष्मीने सांगितलंय. इथं पिंगला म्हणजे सूर्यनाडीचा उल्लेख येतो. पुढे असं म्हणलंय की शब्दसंकल्परूपी कळ्याच्या द्वारे, इथं थोडं काव्यात्म वर्णन आहे. पश्यंती इत्यादी वाणींनी सतत प्रार्थिली गेलेली मी म्हणजे लक्ष्मी प्रकृतीच्या पलीकडील आकाशात 3 मंडलात उदय पावते. तंत्रग्रंथ आहे आपल्याला माहिती आहे. यामध्ये सगळी विशिष्ट प्रकारांनी शास्त्राच्या दृष्टीने माहिती आहे. ही वैदिक तंत्र आहे. त्यामुळे इथे वामाचार वगैरे काही नाही आहे. आता या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की निशब्द जी आत्मशक्ती आहे ती शब्दामध्ये कशी प्रकट होते, तर इथं सुंदर असं रूपक आपल्याला दिसतं. हिरणमयी हा शब्द आपण बघतोय. सोन्याच्या रंगाची, सोनेरी रंगाची सूर्यशक्ती आहे ती सोनेरी रंगाची.
ती परावाणीमध्ये कशी असते, शांत असते. आणि परावाणीत शांतता आहे. मग ती पश्यन्ती मध्यमा वैखरी या त्यावेळेला जेव्हा ती शांत असते त्यावेळेला यात सुद्धा काही स्पंदन असतो. म्हणजे मूक असतात. आणि ते मूक असल्यामुळे या वाणीच्या मूकपणाला शब्द संकल्प कळ्या असं इथं म्हटलंय. कारण अजून त्या उमललेल्या नाहीत. म्हणजे परावाणीमध्ये स्पंद अजून झालेले नसल्यामुळे पश्यन्ती मध्यमा वैखरी ह्या वाणीसुद्धा कशा आहेत? शांत आहेत, मूक आहेत म्हणून त्यांना कळ्या असं म्हटलं. पण कळ्या कुठल्या आहेत या? तर शब्द संकल्पाच्या. कारण तिथून आपल्याला शब्दाचं प्रकटीकरण होणार आहे. म्हणून असं म्हटलंय. आपण कळी अजून उमलली नसली की तिला मुकी कळी म्हणतो की नाही आणि मुक्या कळ्या देवाला वाहू नयेत असं सांगतात आपल्याला. तर अजून उमलण्या इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत असं तेवढाच त्याचा अर्थ आहे. तेव्हा तो दृष्टांत इथे घेतलाय. परावाणीतून शब्द उत्पन्न झाल्याशिवाय पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे बोलू शकत नाहीत. त्यामुळे ह्या 3 मुक्या कळ्यांनी प्रार्थना केल्यावर म्हणजे आता इथून आपल्याला शब्दाचं प्रकटीकरण व्हायला पाहिजे, अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर देवी म्हणते, की मी परावाणीमध्ये उदय पावते. परावाणी म्हणजे कुठं? तर प्रकृतीच्या पलीकडच्या परम आकाशामध्ये 3 मंडलामध्ये उगवते. आता हे काय आहे? थोडं रहस्यमय आहे. हे परमव्योम कोणतं? तर आपण नेहमी पाहतो ते आकाश नाही. हे आकाशही ज्यात सामावलं गेलं आहे, असं एक व्योम आहे. त्या त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण हे असतात. ते आकाश आहे. म्हणजे आकाशात देव आहे असं म्हणतो ना आपण, तो या आपल्याला दिसणाऱ्या आकाशात नाही. हे आकाश, अनेक आकाशगंगा ज्या मोठ्या आकाशामध्ये, परमव्योमामध्ये सामावलेल्या आहेत, ते आकाश इथं असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणी देव असतात, लक्ष्मीनारायण आहेत. तिथं 3 मंडलामध्ये. 3 मंडल कोणते? तर सत्व, रज आणि तमोगुण. यांचं साम्य अजून ते उलगडलेलं नाही आहे. त्या साम्यावस्थेमध्ये आणि प्रकृतीच्या आपल्या दृष्टीने, जीवात्म्याच्या दृष्टीने जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे तुरीय अवस्थेमध्ये किंवा ओंकाराच्या 3 मात्रा असं पण आपल्याला घेता येतं. अ, उ, म असं मध्ये किंवा आणखीन एक अर्थ येतो वेदत्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. याच्यामध्ये देवी उदय पावते म्हणजे शब्द ब्रह्म तयार होतो. शब्द ब्रह्म आपल्याला माहिती आहे, मग ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा शब्द वापरलेला आहे, शब्द ब्रह्म आकळिले. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं इथं, तर मूळ जी शक्ती आहे ना, तिच्यामध्ये पहिल्यांदा हा संकल्प उत्पन्न होतो, नाद उत्पन्न होतो. तिथून मग तो शब्द पुढे प्रवाहित होतो. पुढे असं म्हणलं आहे या ठिकाणी, की मी जगताच्या हितासाठी हिरणमयामध्ये राहते. अशा मला हिरणमयी या नावाने स्मरून वेद जाणणाऱ्या मुनींनी उत्तम योग आणि योग्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतल्या. तर हा सर्व इच्छा पूर्ण करणारा 7 अक्षरी मंत्र आहे. जे आपण बघितलं, की मूलाधारापासून निघणाऱ्या सूर्यनाडीचा याच्यामध्ये उल्लेख आहे. कारण सूर्यशक्ती जी आहे, सूर्यकिरण जे आहेत, ते सोनेरी आहेत. लक्ष्मी जशी चंद्रनाडीतून वाहते तशीच इडा म्हणजे इडा नाडी लक्ष्मी शक्ती, आपली मूळ शक्ती जी आहे ती इडा आणि पिंगला या 2 नाडीतून वाहते, म्हणजे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. तर तिथे सूर्याप्रमाणे सोनेरी आहे ती, हिरणमय आहे, सूर्यामध्ये राहते म्हणून हिरणमयी आहे. म्हणजे इथं सूर्यशक्तीशी सगळा संबंध आहे. आणि सूर्य कसा आहे? सूर्य आत्मा जगतः तस्तुषश्च. जगाचा आत्मा आहे तो. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये सुद्धा सूर्याला आत्मा म्हटलेलं आहे. आणि सूर्यावरती आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. तेव्हा इथं सूर्यशक्ती आहे म्हणून तिला हिरणमयी म्हटलंय. आता ह्या नावाने जर आपण देवीचं स्मरण केलं, तर वेद जाणणारे ऋषीमुनी जसं उत्तम योग करू शकले,
तसं योगीसुद्धा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकले. म्हणून योग्यांना काय म्हणतात? पूर्ण काम असं पण म्हणतात. म्हणजे ज्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात असे ते. आता आपल्याला सांगितलं जातं, की विषय वासनांचा त्याग करायचा. विषयांपासून दूर जायचं ना, प्रत्याहार सांगितलाय योगशास्त्रामध्ये. इंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयांपासून आपल्याला दूर जायचं असतं. मग विषय वासनांचा त्याग करण्याचा अभ्यास आधी करावा लागतो. मग योग साधना होते. पण त्या वासना कशा आहेत? जबरदस्तीने दुर्लक्षित केलेल्या असतात. सुरुवातीला आपल्याला बळेच करावं लागतं ना सगळं. सहजासहजी काही आपल्याला योग साधत नाही. आपल्या सगळ्या इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, ज्या वासना असतात, त्या दूर सारणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे जबरदस्तीने पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. पण त्या संपलेल्या नसतात. परिस्थिती आली की त्यावर येतातच. त्यामुळे झगडावं लागतं त्यासाठी. म्हणजे मनाशी जे झगडणं असतं ते या वासना, इंद्रियांच्या इच्छा त्याच्यासाठी असतं. म्हणून तर मनाचा पटू फाटे मग तेथे काय रे असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. हे मनोनाश किंवा वासनाक्षय, वासनाभंग असे पण शब्द वापरले जातात. तर हे जे वासना आहेत, त्या वासना आपोआप शमल्या पाहिजेत. म्हणजे असं परिचयाचं किंवा आपल्याला पटकन कळेल असं उदाहरण म्हणजे लहानपणी आता मुलींच्या बाबतीमध्ये सांगते, की मुली बाहुली खेळत असतात बाहुलीशी, तिचं लग्न लावतात, हो की नाही? नंतर अगदी तिला नवरा वगैरे असं नवरं घेतात, सजवतात छानपैकी किंवा भातुकलीचा खेळ मांडतात. पण हळू ती मुलगी जशी मोठी होते, तसं तिला दुसऱ्या गोष्टी आवडायला लागतात. तसा हा खेळ तिचा सहज सुटतो. म्हणजे असं एखाद्या मुलीला सांगता येणार नाही, की मी या दिवशी बाहुलीचा खेळ खेळणं सोडलं, या दिवशी भातुकली खेळणं सोडलं. ते जसं सहज होतं, तसा हा वासनाक्षय सहज झाला पाहिजे. अ, परमपूज्य टेंबेस्वामी महाराज म्हणतात, की "जाईचे फूल चोळताही श्रम घडे." एवढा सुद्धा श्रम या वासना सोडताना व्हायला नको आहे. म्हणजे इतकं नाजूकपणाने, सहजपणाने वासना सोडता आल्या पाहिजेत. म्हणून इथं जबरदस्ती नाही करायची. तर हळू आपल्या सहजपणाने वासना सोडता येतील तशाच. मग योग साधनेने केव्हा काय होतं? तर आपल्याला त्या मूळ शक्तीचं सामर्थ्य आपल्याला समजतं. आणि ते समजलं, की मग आपल्या लक्षात येतं, की या वासना वरवरच्या आहेत. संस्काराने उत्पन्न झालेले आहेत. तिकडे आपण थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. मग त्या हळू क्षीण होतात. त्यांना मुद्दाम बाजूला सारावं लागत नाही. मग देवीचं दर्शन कसं आहे? हे आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षाची पूर्तता करणार आहे. म्हणून मनाचं समाधान होतं, शांती मिळते. म्हणून योगीजनांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं इथे म्हटलेलं आहे. पण सामान्य माणसाच्या दृष्टीने कसं आहे? वेदज्ञान आणि योग दोन्ही पण अवघड आहे. आपण आपल्या संसारात इतके गुंतलेले असतो. संसारातल्या समस्या एवढ्या असतात, की आपल्याला ह्या दोन्हीकडेही तेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं होत नाही. आणि साहजिक आहे ना, संसारामध्ये सगळ्याच अनेक व्याप असतात आपल्याला. अनेक अडचणी येतात. त्यामुळे एवढं या अभ्यासाकडे लक्ष दिलं जात नाही, हे स्वाभाविक आहे. पण संसारी लोकांच्या सुद्धा इच्छा पुऱ्या व्हाव्यात, अशी मुळात लक्ष्मीचीच इच्छा आहे. देवी जी आहे, ती जगज्जननी आहे, आई आहे आपली. त्यामुळे आईला वाटतं आपल्या लेकराच्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात. लौकिकातल्या आईला पण वाटत असतं, तसं या जगज्जननीला पण वाटतं, की आपल्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात. तर त्यासाठी खरं म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा असा मंत्र देवीने इथं दिलाय. तो मंत्र म्हणजे ओम हिरण्मय्यै नमः. हिरण्मय्यै चतुर्थी करतो ना आपण हिरण्मयी शब्दाची आणि नमः पुढे. तर हा जर मंत्र म्हणला ओम हिरण्मय्यै नमः 7 अक्षरी मंत्र आहे. तर या मंत्राने काय होणार आहे? तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. पूर्ण काम आपल्याला करणारा असा हा मंत्र आहे. म्हणून या ठिकाणी या मंत्राचं महत्त्व
पूर्ण काम करणारा मंत्र, योगीजनांच्या इच्छा पूर्ण करणारा मंत्र, वेदज्ञांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा मंत्र आणि सर्वसामान्यांच्या सुद्धा सर्व इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र आहे. म्हणून हे 58 ते 61 अशा श्लोकामध्ये हा मंत्र त्यांनी सांगितलेला आहे. इथे आपण थांबूया. उद्या आपण पुढचा मंत्र घेऊया. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः